मागील भागात आपण पाहिले, शरद नेहमीप्रमाणे शेखरकडून हप्ता आणायला गेला. दरवाजापाशीच गड्याने अडवले. शरद त्याच्याशी भांडला. त्या भांडणातून मारामारी उद्भवली. शरदने गड्याला बेदम पिटलं. शरदला अटक झाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर शेखरचा तो गडी मेला. कोर्टात शरद विरुद्ध खटला उभा राहिला. शरदने कुठून कुठून शरद विरुद्ध पुरावे जमा केले. बाबीने कोर्टात शरद विरुद्ध साक्ष दिली. शरदला 7 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर आईने घरी येऊन घर डोक्यावर घेतलं. नानांचं एक जळजळीत कुसीत पत्र आलं. नंतर वादळ मिटलं. बाबीचं त्या ऑफिसात बसताना नीट बसलेलं होतं. वाटवे साहेब तर पुरता बदलला होता. त्याच्या मनातली अभिलाषा आता कौतुकाच्या स्वरूपात वावरत होती. आता प्रश्न होता तो केवळ बरोबरीच्या सहकार्यांचा. त्यासाठी तिने आज ऑफिसातल्या सहकार्यांना मुद्दाम घरी पाचारण केलं होतं. त्या आमंत्रणामागे निश्चित योजना होती. बाबीने आपला भूतकाळ सगळ्यांना ऐकवला. तो ऐकल्यावर प्रत्येकाला प्रकर्षानं जाणवलं होतं की गेल्या 8 वर्षात आपण जे काही ह्या बाईला द्यायला हवं होतं ते दिलं नाही. सगळी कसर मग विवेकनं भरून काढली. त्याने सतत 5च्या आत नंबर टिकवला. बक्षिसं मिळवली. सगळ्यांच्या गळ्यातला तो ताईत झाला. 7 वर्षात वरची जागा मिळाली. खाजगी शिकवण्या मिळाल्या. मास्तरांचं काढलेलं कर्ज फिटलं. आज आता काही कमी नव्हतं. 7 वर्षांच्या तुरुंगातील वास्तव्यात शरदने सट्टा, रेस, आकडा, हातभट्टी, इतर चौकरं असे मित्र जोडले. तुरुंगात गेल्यावर 7 वर्षांचा एखादा कोर्स घेऊन बाहेर पडावं तशा डौलात तो बाहेर पडला. शरदच्या हातात पैसा 4ही दिशेने झेपावत होता. दाराशी गाडी पण आली होती. एवढं स्वास्थ्य आल्यावर शरदने जुने हिशोब चुकते करायला घेतले. हिशोबाच्या वहीत पहिल्या पानावर नाव होतं शेखर आणि बाबी. शरदला लाल्या भेटला आणि त्याने आपल्याला एक 10-12 वर्षाचा पोरगा मिळवून दे. शाळेतला हवा, चुणचुणीत देखणा असे म्हटले आणि शरदच्या डोळ्यापुढे विवेकचं नाव आलं. त्यालाच हाताशी धरायचा. विवेक बिथरला की एका दगडात 2 पक्षी. बाबीचा नशा आपोआप उतरेल. शरद विवेकला भेटला. त्यानंतरच्या त्यांच्या सहलीत शरदने त्याच्या भाच्याला अफाट ज्ञान आणि विलक्षण माहिती सांगितली. अर्थात नको ती माहिती. आता पुढे. आजची सकाळ फार फार प्रसन्न होती. सुंदर होती. गार होती. बाबीला खूप लवकर जाग आली. मग न रेंगाळता लगेच उठली. तिने आंघोळ, वेणीक सगळं आटोपलं. का कुणास ठाऊक, पण ती खाली उतरली आणि बाहेर पडली. तिने जवळच्या जवळ फेरफटका मारला. ह्या वेळेला ती कधीच बाहेर पडली नव्हती. रस्ते रिकामे होते. एकटे होते. घरांना जाग यायची होती. काही घरं साखर झोपेत होती. शेजारची घरं उठली होती. काही घरं जाग येऊनही आळोखे पिळोखे देत पडली होती. काही घरात दुसरा चहा चालला होता. काही घरं जाग येऊन लगेच गंभीर होऊन पेपर वाचत होती. काही घरांच्या आंघोळी आटोपल्या होत्या आणि ती घरं देवपूजेसाठी फुलं तोडायला बागेत आली होती. काही घरांच्या सकाळच्या शाळा होत्या तरी ती जाम उठायला तयार नव्हती. तर काही घरं कुलूप मागे ठेवून गावाला गेली होती. काही घरं सकाळीच उठून तंबोरे लावून गात होती. तर काही घरं दूधवाला आला नाही म्हणून हातातल्या पातेलीसहित
उंबरठ्यावर उभी होती. एक पेन्शनर घर उघड्या अंगाने अंगणात फेऱ्या मारीत होतं, तर एक बडं घर सूटबूट घालून गॅरेजमध्ये घुसून मोटार बाहेर काढीत होतं. काही धार्मिक घरं तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालीत होती, तर काही अप टू डेट घरं अपुऱ्या अंगणात बॅडमिंटन खेळत होती. भाभीला सगळीच घरं सुंदर वाटली. सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात, निर्लेप असतात. दिवसाच्या कारस्थानाचा, कपटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. फिरणं आटपून ती घरी आली. तिने बाहेरून लावलेलं कुलूप काढलं, दार उघडलं. विवेक पलंगावर उठून बसला होता. भाभी आपणहून पुढे झाली. तिने विवेकला जवळ ओढून घेतलं. तोही लगेच तिच्या कुशीत शिरला. चला उठा, तोंड धुवा, परीक्षा जवळ आली ना? हो. विवेक आंघोळीला गेला. कपडे धुवायला टाकायचे म्हणून तिने विवेकच्या खिशात हात घातला. त्या क्षणी कशी कुणास ठाऊक तिला शरदची आठवण झाली. परगोलॅक्सचं पॅकेट आणि शेखरचं पत्र असंच आपल्याला शरदच्या खिशात सापडलं हे तिला आठवलं. माणूस काही विसरत नाही, नको त्या आठवणीसुद्धा तो विसरत नाही. याची भाभीला गंमत वाटली. पण हे काय? विवेकच्या खिशात काहीतरी हाताला लागतच आहे. पाहते तो नोटा. विवेकच्या खिशात हे एवढे पैसे कुठून आले? मनात आले ते प्रथम वाईट विचार. भाभीने लगबगीने कपाट उघडलं. तिथे ठेवलेले पैसे तसेच होते, तेवढेच होते. विवेक, विवेक, तिने हाका मारायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की तो आंघोळीला गेलाय. मग थांबावंच लागलं. बाथरूम बाहेर पाय पडताच भाभीने विचारलं, विवेक, तुझ्या खिशात पैसे कुठले? मोरीतच आईच्या हाका ऐकू आल्यावर त्या का असाव्यात हे विवेकने ताडलं. मामा म्हणाला ते खरं आहे. हिला खिसेत पायाची खोड आहेच. विवेकने थाप तयार ठेवली आणि भाभीने प्रश्न विचारताच तो म्हणाला, वर्गाची ट्रीप आहे, त्याचे हे पैसे आहेत. मास्तरांनी ठेवायला सांगितले आहेत. भाभीचं समाधान झालं. केव्हा ट्रीप आहे? ह्या रविवारी. कुठे जायचे आहे? खंडाळ्याला. भाभी गप्प बसली. ओळीने थापा सुचत गेल्या. विवेकला धन्यता वाटली. थापा मारायच्या म्हणजे बुद्धी वापरावी लागते हे मामाचं बोलणं त्याला पटलं. मामाचं पुष्कळ बोलणं पटण्यासारखं होतं. पैसे मिळायला लागले की लागतातच हेही त्याला पटलं. 3-4 दिवसातच त्याचे 5-6 रुपये खाण्यापिण्यात उडाले. मित्रही विवेकवर खुश झाले, कारण हॉटेलचा लाभ विवेकमुळेच त्यांनाही घडला. मामाला खरं तर भेटायचं होतं, पण तो तर 4 दिवसात फिरकला नव्हता. काय करावं? तोच पानवाल्याची आठवण झाली. त्याच्या दुकानात त्याने निरोप ठेवला. संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळी मामाची गाडी दारासमोर येऊन उभी राहिली. विवेक गाडीत बसताच गाडी सुरू झाली. 4 दिवसात आला का नाहीस रे? कामं असतात. कसली? आता बिझनेसमध्ये तुला काय काय सांगणार? पुष्कळ कामं असतात. तुझ्यासाठी सुद्धा नोकरी पाहत होतो. एवढ्यात? एवढ्यात म्हणजे तू काय स्वतःला कुकुलं बाळ समजतोस? इंग्लंड अमेरिकेत तुझ्या एवढी मुलं ह्या वयात नोकऱ्या करून पैसे कमवतात. आई बापावर ती अवलंबून राहत नाहीत. मिळेल तो उद्योग करतात. आपल्या हिंदुस्थानात 22 वर्षापर्यंत मुलं नुसतं शिकतात, त्यानंतर नोकरीवर लागतात. अशी मुलं मग रिटायर होईपर्यंत फक्त नोकरी करतात. म्हणून तर हिंदुस्थान सारखा मागे राहतोय.
लहान मुलांना नोकरी देतोय कोण? असा रडत बसू नकोस. नोकऱ्यांना तोटा नाही. करतोस मी देतो. शाळेचं काय? शाळा सांभाळून नोकरी. ते कसं? रोज संध्याकाळी एक वस्तू सांगतो त्या पत्त्यावर पोचवायची. ज्याला ती वस्तू देशील तो तुला रोज 5 रुपये देईल. ज्या दिवशी जाणार नाहीस त्या दिवशी पैसे नाहीत. काय वाईट आहे याच्यात? आणि मध्येच आई भेटली तर कशी भेटणार? तू पार्ल्याहून ग्रँड रोडला जाशील तेव्हा तुझी आई चर्चगेटवरून पार्ल्याला जात असणार. गाठभेट कुठे आणि कशी होणार? आणि आई कामावर जाणार नाही तेव्हा तूही रजा घ्यायची त्या दिवशी. घरी आटले सरांना व अक्कांना काहीतरी सांगावं लागेल. सांगायचं जरा फेरफटका मारून येतो म्हणून. पण मामा, हे बघ, रोज 1-1.5 तासाचा प्रश्न. बरं, त्यातून उघडकीला आलं तर तू काही चोऱ्यामाऱ्या करीत नाहीस. काम करतोस, त्याचे पैसे घेतोस. बरं, चालेल मला. पण रोज मी पोचवायचं काय? हां, तेवढंच विचारायचं नाही. जास्त उत्सुकता दाखवायची नाही. कुणाशी आपण होऊन बोलायचं नाही. शाळा सुटली की घरी जायचं. दप्तर रिकामं करायचं. एखादी वही, एखादं पुस्तक दप्तरात ठेवायचं आणि पानवाला देईल ते पुडकं घ्यायचं. ग्रँड रोडला ती वस्तू पुन्हा स्टेशन समोरच्या पानवाल्याला द्यायची. त्या पुडक्यावरून बाहेरून गांधीजींचं चित्र छापलेलं असेल. त्यात सोन्याच्या डब्या असतील. आणखीन काय माहिती हवी? नको. थोडा वेळ कुणी काही बोललं नाही. आईनं पैसे पाहिले का? शरदने विचारलं. मामा, तू म्हणालास तसंच घडलं. खिसे तपासले ना? हो. मग काय सांगितलंस? शाळेच्या ट्रिपचे पैसे आहेत म्हणून सांगितलं. शाब्बास, तू डोकं चालवशीलच याची मला खात्री होतीच. पुन्हा शरदने विचारलं, नोकरीचं काय करणार? शाब्बास, चल मग मी तुला आता ग्रँड रोडचं दुकान दाखवतो. दाखव. आणि आई यायच्या आत पार्ल्याला सोड. सोडतो. पण तू एवढा भित्रा राहू नकोस. तू काही गुन्हाकरी नाहीस. तुझ्या आईला तू ही मदतच करत आहेस हे लक्षात ठेव. तिच्यापासून आपण हे लपवावं लागतंय कारण तिला ते आवडणार नाही म्हणून. वेळ आली की सांगायचं. कळलं? यात न कळण्यासारखं, न आवडण्यासारखं किंवा न पटण्यासारखं काही नव्हतंच. मामा खरंच ग्रेट आहे. किती दक्षता हे पटलेलं नाही. गोष्ट उघडकीला येतेच. मानवी दक्षता तिथं लटकी पडते. याचा जाब कुणाला विचारता येत नाही. ज्या गोष्टी खोट्याच आहेत त्याबद्दल जागरूक राहण्याला मर्यादा आहेत. विवेकचं तसंच झालं. बाबीने त्याला अचानक विचारलं, विवेक, तुला ट्रिपला काय काय न्यायचं ते अगोदर सांग. कसली ट्रिप? विवेकने लक्षात न राहून विचारलं. परवा नाही का म्हणालास खंडाळ्याला जायचं म्हणून? अभ्यासाच्या नादात विसरलोच बघ. विवेक जीभ चावत म्हणाला. वा, विसरून कसं चालेल? पैशाची जोखीम तर तुझ्यावर आहे. आहेत ना सगळे पैसे? आहेत. मास्तरांच्या स्वाधीन कर पाहू, म्हणजे सुटलास. हो. संध्याकाळी पुन्हा एक अजब प्रकार घडला. पानवाल्याकडून डब्बा घेऊन विवेक ग्रँड रोडला निघाला. जाताना तो व्यवस्थित पोचला, पण येताना पाहतो तो गाड्यांचा काही गोंधळ झाला होता. स्टेशनवर तुफान गर्दी होती. गाड्या अर्ध्या तासाने येत होत्या, पण येऊनही उपयोग नव्हता कारण डब्यात घुसणं अशक्यप्राय होतं. शेवटी मनाचा हिय्या करून विवेक बायकांच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात चढला. शाळकरी मुलगा म्हणून त्याला कोणी अटकाव केला नाही. जागा करीत वाट काढीत विवेक आत गेला. तो नेमका बाबीच्या पुढ्यात.
विवेक, तू आता इथं कसा? विवेकचं आईकडे लक्ष गेलं. विवेक टरकला. का रे, घाबरलास का? तोपर्यंत तो सावरला होता. गर्दी पाहून घाबरलो होतो. एकदम तू हाक मारलीस, घाबरलो. कुणी हाक मारील असं वाटलंच नाही. पण तू इथं कसा? मित्राकडे आलो. ग्रँडलोडला? हो. कुठला मित्र? वर्गातलाच. तुझा मित्र ग्रँडरोडला राहत असताना पार्ल्याला शाळेत येतो? नाही ग. मग काय? तो राहतो सांताक्रूजला, पण आज त्याच्या आजीकडे आलाय राहायला. अरे, पण तू कशाला आलास? माझी गणिताची वही त्यानं पाहायला घेतली होती. ती त्याच्याकडेच राहिली. तुला त्याच्या आजीचं घर माहीत होतं? नाही. त्याच्या घरच्या गड्याबरोबर आलो. मग तो गडी कुठं आहे? आमची आता गाडी पकडताना चुकामुक झाली. एका वहीसाठी एवढं कशाला करायला हवं होतं? वा, उद्या गणितं सोडवून न्यायची आहेत ना. सरांना सांगून तरी निघाला होतास का? हो. थापा सुचत होत्या. वेळ निभावून जात होती. पण छातीत सारखी धाकधूक होत होती. पूर्वी कसं शांत वाटायचं, आता सारखं भ्यायला होत होतं. तरीसुद्धा ह्या सगळ्यात काहीतरी थ्रिल होतं. पैशाची प्राप्ती तर होतीच होती. वेळही चांगला जात होता. पुष्कळ भटकायला मिळत होतं. माणसं पाहायला मिळत होती. मामाच्या मैत्रीमुळे नव्या ओळखी होत होत्या. एकूण मज्जा होती. मामा भेटला नसता तर घर एके घर, शाळा एके शाळा. ह्या दोन्हीला जोडणारा तो एकमेव रस्ता. शाळेत अभ्यास आणि घर फक्त सत्यमेव जयते. अर्थात ह्या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. परीक्षेत विवेक नापास झाला. बाबीने रिझल्टबद्दल विचारलं तेव्हा त्याने थाप ठोकली की आपण 8व्या क्रमांकाने पास झालो. रिझल्ट पोस्टाने येणार आहे. बाबीने वाट बघितली आणि मग एके दिवशी ऑफिसात न जाता सरळ शाळेत गेली. शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या, पण मुख्याध्यापक शाळेत होते. त्याशिवाय शाळेचं ऑफिस उघडं होतं. बाबीने मुख्याध्यापकांना आपण कोण ते सांगितलं. प्रिन्सिपॉल हसून म्हणाले, अरे वा, तुम्ही आलात का? आय वॉज ईगर टू सी यू. बाबीला नवल वाटलं. तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. आपण विवेक जोगळेकरांच्या, मी त्याची आई. मी आपल्याला एक विचारू का? विचारा ना. आपण माहेरचं आडनाव लावता का? नाही. माझा आडनावावरून गोंधळ उडाला होता. त्याचं खरं कारण हे आहे की विवेकचा जन्म विवाहापूर्वी झाला आहे. माय गुडनेस, आय वॉज नॉट नोईंग दिस. इट इज ए फॅक्ट. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. विचारणं एखाद वेळेस सभ्यतेला धरून होणार नाही, पण आता कुतूहल वाढलंय म्हणून विचारू का? अवश्य. मला थोडा याचा उलगडा कराल का? तुम्ही पहिलं विधान ज्या अर्थी प्रांजलपणे केलं त्या अर्थी सांगण्यासारखं खूप काहीचं तुमच्याजवळ आहे आणि त्यात तुमचं पारडं वर असणार याची मला खात्री वाटते. सांगते. तुमचा माहिती विचारण्याचा रोखठोकपणा पटला म्हणून सांगते. माझा प्रेमविवाह व्हायचा होता. आणाभाका झाल्या. स्वाभाविक कृती त्या गाफील क्षणी घडून गेली. नंतर त्या गृहस्थांनी लग्न मात्र केलं नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत रोखीनं मोजायची म्हणून बेकायदेशीर गोष्ट मी मान्य केली नाही. ह्या मुलाला वाढवलं. त्याला वडील आहेत म्हणून वडिलांचं आडनाव लावते. मला पती नाहीत म्हणून माझं आडनाव तेच राहिलं. यू आर रिअली बोल्ड, स्ट्रेट फॉरवर्ड. समाजानं छळलं नाही. प्रत्येक क्षण पुनर्जन्म होतोय असं वाटावं एवढं छळलं.
विवेकचे वडील कुठे असतात? त्यांच्या घरी. इज ही मॅरिड? हो. त्यांना मुलगा असल्याचं माहीत आहे? आहे. त्यांचं आडनाव लावायला त्यांची हरकत नाही ना? मी विचारायला गेले नाही. त्यांची इस्टेट विभागून मागायची असती तर त्यांनी हरकत घेतली असती. नुसत्या आडनावानं काय होतंय? मी काही गडबड करणार नाही ना त्यांच्या लग्नात? एवढं ते येऊन विचारून गेले. असं? व्हॉट ए बोल्डनेस! तुम्ही हे सहन कसं केलंस? त्यात असह्य वाटावं असं काही नव्हतं. विचारवंतांनी जर आपला उपवास केला तर दुःख आहे. शुद्ध चारित्र्याच्या व्यक्तींनी जर आपला संशय घेतला तर वेदना आहेत. जे भ्याडच आहेत, अंतर्बाह्य व्यासनेनं लडबडलेले आहेत, त्यांच्या आरोपांना कोण भिणार? मी तर नाहीच. माझी अशी श्रद्धास्थानं होती, ती जोवर अढळ होती तोवर मला भीती नव्हती आणि अजून नाही. प्रिन्सिपॉल खरंच अवाक झाले. उभ्या आयुष्यात त्यांना अशी स्त्री प्रथमच भेटली होती. विवेक ह्या अशा तेजस्वी बाईचा मुलगा तर तो शाळा गाजवतोय, त्यात नवल नाही. यंदाच बिचाऱ्याला नाईलाज झाला. आता एवढ्या अफाट कर्तृत्वाच्या आईचं सांत्वन करणं तर कठीणच आहे. पण रीत म्हणून बोलायला हवं, चौकशी करायला हवी. प्रिन्सिपॉलनी मग विचारलं, आता आपली प्रकृती कशी आहे? यांनी एकदम प्रकृतीचा विषय का काढला हे बाबीला कळेना. तरीसुद्धा बोलायची रीत किंवा दुसरं काही बोलायला नसलं म्हणजे माणूस प्रकृतीबद्दल बोलतो तसंच त्यांनी विचारलं असेल म्हणून बाबी म्हणाली, ठीक आहे. त्या मानानं तुम्हाला डॉक्टरांनी हॉस्पिटल सोडण्याची, हिंडण्या फिरण्याची परवानगी लवकर दिली म्हणायची. आपला काहीतरी गैरसमज होतोय, बाबीने चमकून विचारलं. आता चकित होण्याची पाळी प्रिन्सिपॉलची होती. बिलकुल नाही. असं कसं? तुम्ही आजारी आहात, तुमचं ऑपरेशन व्हायचं आहे असं मला समजलं. काय सांगता काय? तुमचा प्रत्यक्ष भाऊच मला सांगून गेला. भाऊ? हो. शरद ना तुमच्या भावाचं नाव? होय. तो स्वतः आला होता, म्हणजे रोज येत होता. त्याची मोटार आहे, चांगली भारी. विवेकला रोज घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये. इम्पॉसिबल. खरं हे सगळं? मी खोटं कशाला सांगू? मला वाटलं तुम्ही बऱ्या झालात आणि मुलाचा काहीतरी विचार करा हे सांगण्यासाठी आलाच. विचार कसला? म्हणजे तुम्हाला तेही माहीत नाही? काय? तुमचा विवेक नापास झालाय. बाबी ताडकन उठून राहिली आणि चक्कर येत आहे असं वाटून तुम्ही एकट्या जाऊ नका. मी तुमच्याबरोबर शिपायाला पाठवतो. नको, त्याची काही आवश्यकता नाही. आय एम नाऊ परफेक्टली ऑल राईट. ठीक आहे, तुम्ही या पुन्हा. आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढूया. थँक्यू. बाबी मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन निघाली. ती रस्त्यावर आली आणि त्याच वेळी का कुणास ठाऊक तिला आईचं वाक्य आठवलं. नजरेवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाटसुद्धा बरोबर वाटायला लागते. आपलं खरंच इतकं चुकलं का? अंधार अंधार. ती घरी पोचली तेव्हा पूर्ण सावरली होती. आयुष्यातली शेवटची झुंज आता पोटच्या पोराबरोबर खेळावी लागणार आहे हेही तिने ओळखलं होतं. ती झुंज खेळायची होती, इलाजच नव्हता. वाट चुकीची की बरोबर, कांट से. एकटीची एवढं नक्की. विवेक कुठेतरी मित्राकडे गेला होता. बाबीने त्याचे सगळे कपडे गोळा केले, फळीवरची बॅग काढली, त्यात सगळे कपडे भरले, वळकटी तयार केली. विवेक घरी येताच तिने त्याचं पान घेतलं. आई, सामान कुणाचं? जेव, मग सांगते. विवेक पानावर बसला.
त्याला आणखी चान्स द्यायला म्हणून बाबीने विचारलं, काय बाबा, रिझल्टचं काय झालं तुझ्या? ठसका लागण्याचं निमित्त करून विवेकने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. पोरगा पानावर बसलाय. अण्णाला साक्ष ठेवून तो खोटं बोलणार नाही. अजून तो तेवढा निडावलेला नसेल. खरं बोलला तर मध्ये त्याने केलेली प्रतारणा आपण माफ करू. पाण्याचा ग्लास रिकामा करीत विवेक म्हणाला, पास तर झालोच आहे. नंबरही 8वा आलाय. कार्ड येईलच आज उद्या. बाबीच्या छातीत नाही म्हटलं तरी धडधडायला लागलं. त्यात विलक्षण रागही होता आणि आयुष्यातल्या फार मोठ्या जुगाराला, संघर्षाला प्रारंभ करायचा याची भीतीही होती. पराभवाचं शल्य तर होतच होतं. मुख्याध्यापक म्हणाले, 2 पेपर्सना बसला नव्हता आणि हा म्हणतो 8वा नंबर आला म्हणून. शाळेत जाऊन चौकशी करून ये. आता बघ, तुझा विश्वास बसणार नाही. आता मी शाळेतून चक्कर टाकून आलो. जेवण करून ओले हात बाबीच्या पातळाला पुसेपर्यंत बाबी शांत होती. तिने त्याला नेहमीप्रमाणे हात पुसूही दिले. नंतर ती म्हणाली, हे तुझं सामान. हे 50 रुपये काही दिवसांसाठी. म्हणजे आई? विवेकला क्षणभर उलगडाच झाला नाही. बाबीचा शांत पण करारी चेहरा त्याने पाहिला. मग त्याला प्रसंगातलं गांभीर्य समजलं. आईचा हा ठराविक नूर कुणाशी तरी सामना द्यायची वेळ आली की होतो, हे त्याला अनुभवाने समजलं होतं. तो मग एकदम तिच्या पायावर कोसळला. जमिनीवर पालथ्या पडलेल्या विवेककडे पाहत ती तितक्याच तटस्थपणे दूर झाली आणि म्हणाली, ह्या रडण्या भेकण्याचा माझ्यावर मनावर काही परिणाम व्हायचा नाही. तुझी कीव येण्याऐवजी ढोंगीपणाची किळच वाटते. तेव्हा उठ आणि जा. तेही लवकरात लवकर. जा, मला भूक लागली आहे. तू गेल्यावर मला जेवायचं आहे. माझ्या पंक्तीला बसायची तुझी योग्यता नाही म्हणून मगाशी मी तुझ्याबरोबर जेवू शकले नाही. आई, मी चुकलो. अलबत, म्हणूनच चुकीचं प्रायश्चित्त तू घे. मी घेणार नाही. थाप तरी बेमालूम मारायचीस. जी थाप लगेच उघडकीला येते ती थापच नाही. त्यात तरी बुद्धी दाखवायची होतीस. तेव्हा इथून जा. काही कर बाहेर. आई, रडण्याचा उपयोग व्हायचा नाही. तुझ्या ह्या खोट्या बोलण्याला जबरदस्त शासन मिळायला हवं. पाहतोस काय? डोळे पुस आणि उचल सामान. तू कुणाचा मुलगा आहेस आणि केवढ्या यातनांना तोंड देत मी तुला वाढवलं, हे परवाच आटले सरांनी तुला समजावून सांगितलं. मी तुला नाही क्षमा करू शकत. तुझा कोणताही अपराध केलेला नसताना तू माझ्याशी असं का वागावंस हेच कळत नाही मला. तू आता लहान नाहीस. तू जाऊ शकतोस. आई, मी कुठे जाऊ? शाळेच्या नावाखाली शरदच्या मोटारीतून भटकत होतास तेव्हा हा प्रश्न विचारायला नाही आलास. आता तू कुठेही जा. अख्खं जग तुझं आहे. ही माझी खोली सोडून फक्त. बाहेर खोट्यांचं जग आहे. तिथं खोट्याला थारा कसा मिळेल याची चिंताच नाही. बेवारशी आहे हे सत्य. ते इथं माझ्याबरोबर माझ्या खोलीत राहील. माझी सत्वशीलता तू पुढं चालवशील. माझं ध्येय तुझ्यात येईल अशी मला उमेद होती. माझा अंदाज चुकला. तो का चुकला हे मला आज समजतंय. मला सहवास घडला तो ह्याच असत्य दुनियेतल्या एका भेकडाचा. तुझ्या अंगात त्याचंही रक्त आहे याचा मला विसर पडला होता. त्या मानानं मी लवकर सावध झाले. तू जा आता. तुझे बाहेरच्या जगाचे आणि माझे मार्ग फार भिन्न आहेत. माझा नाईलाज आहे.
कारण खोटेपणा ही गोष्ट मी सहनच करू शकत नाही. मी तरी त्याला काय करू? तू जा, तुला जावंच लागेल. विवेक ट्रक वळकटी घेऊन जाईपर्यंत बाबी नुसती उभी होती. ती गॅलरीत सुद्धा गेली नाही. तो गेल्यावर तिने शांतपणे दार लावून घेतलं. स्वतःचं पान मांडलं. तिला कडकडून भूक लागली होती. पानावर बसता बसता तिला केव्हा तरी आटल्यांबरोबर झालेला संवाद आठवला. ती म्हणाली होती, सर, दुधात पाणी मिसळण्याची ट्रिक जगात ज्यानं प्रथम शोधून काढली तो खरा जिनियस. त्यानं स्वतःच्या इमारती उठवल्या. पण सर, आज जग दुधात पाणी न मिसळणाऱ्या माणसाच्या शोधात आहे. म्हणजे इथून पुढे इमारती उठणार आहेत त्या पाणी न मिसळणाऱ्या माणसांच्या. मी त्या दिवसाची वाट पाहणार आहे. यावर आटले सर चेष्टेत म्हणाले होते, बाबे, तुझ्या हयातीत तो दिवस उगवणार नाही. मी मेल्यानंतर कालांतरानं तो दिवस उगवला तरी चालेल. समाज वाट बदलेल. मला तो दिवस नाही दिसला तरी चालेल. पुढचा जन्म मी घेईल तो तशा शुद्ध समाजात घेईल. पानावर बसताना बाबीला हे सर्व आठवलं. पण दुसऱ्याच क्षणी तिला फार निराधार वाटू लागलं. विवेकच्या उष्ट्या रिकाम्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं आणि एकाएकी तिची अन्नावरची वासना उडाली. तोंड कडवट झालं. समोरच्या पानाकडे ती नुसती पाहत राहिली. पाहता पाहता अश्रूंची लाट आली. लाट कसली? प्रपांतच तो. त्या लोटात सगळं वाहून गेलं. भूतकाळ, आजवर दिलेली झुंज, समोरचं ताट, जेवण, खोली, सगळं सगळं. केवळ इतकंच नाही तर भविष्यकाळही.